2 आणल्यात वेगळी 2 रुपयाला एक झाली आता. आणि आईने आणले खायला समोसा आणि आईस्क्रीम. सो हाय गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता चाललोय शाळेत. वाजलेत 6:30 आणि आता 7ची शाळा असते. आता पितोय मी दूध, बघू शकता. आणि आज बघू टिफिनला काय, आईला विचारू टिफिनला काय आज राईस मॅगी राईस. तो टिफिनला पण आज मॅगी राईस आहे. तर चला आता जायचं आहे शाळेत. भेटूया तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी. फायनली संध्याकाळ झाले. आज आईला लेट झाला, 7:30 वाजले. आणि आईने आणले खायला समोसा आणि आईस्क्रीम. आधी समोसा खाऊया आपण. आईस्क्रीम वितळण ना, ती फ्रीजमध्ये ठेवलं, नाही तर वितळल्यावर मग पाणी प्यायला लागेल सगळं. चला विचारू आईला काय जेवायला. नूडल्स करायचे. नूडल्स? कोणते नूडल्स? कोणते नूडल्स? हक्का नूडल्स. आई बनवते आता आतमध्ये नूडल्स. कढईमध्ये टाकले जातात नूडल्स. किती वेळ लागेल शिजायला? 15-20 मिनिटं. 15-20 मिनटं लागतील. स्लो गॅसवर. स्लो मोशन. आता मला झाले सर्दी आणि खोकला. तर आता वाफ घेऊ आपण. बघा वाफ ठेवले इथंच. वाफ घेऊ. खूप भयंकर सर्दी आणि खोकला झाला. तर मला त्याच्यात कापूर टाकायला लागतो. थांबा, बटन बंद करतो. कापूर कुठे? हां हाय. तर इथं आहे देवाजवळ कापूरचा डब्बा. आता त्याच्यात कापूर टाक. बघा घेतला कापूर आणि हा वर ठेवायचा याच्यात. हे बघा इथं वर ठेवायचं. उघडत नाही. हा उघडलं. लवंग आहे आधीपासून याच्यात. कापूर टाकायचा आणि परत बंद करायचं. आणि आता चालू करू. मग वाफ घेऊ. सर्दी झाली. तर बघा आता घेतलंय जेवायला नूडल्स आणि आंबा. नूडल्स बरोबर आंबा खायचा ना? हो, नूडल्स आणि आंबा. तर आता जेवण झाले आणि शाळेचं उद्या स्कूलला पण जायचं. या 1.5 महिन्यानंतर स्कूलला जायला कंटाळा आहे. आता आई आणि मी गेलो राऊंड मारायला. त्याच्या गाडीचा कवर फाटलेला पाठचा. तर आता मी खातो विक्स. कुठं गेली? 2 खोकला. 2 आणल्यात वेगळी 2 रुपयाला एक झाली आता. 2 आणल्यात आणि माहिती मी ब्रोनविटा टाकून पितो दूध. ते बघा ब्रोनविटा नाही, ब्रोनविटा पण आहे. आणि आता झोपणार आहे. अंथरूण पण टाकले. ताई बघते सिरियल. थँक्यू.